छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जिने शिवबाला घडवला आणि अखंड महाराष्ट्र या संकटातून वाचवला ती माझी आई भवानी माता हिच्या चरणी नतमस्तक होतो। तसेच आज या ठिकाणी मुक्काम लाडगावी भवानी मातेचे यात्रा उत्सवानिमित्ताने शक्ती तुलाचे 2 कार्यक्रम चालू आहे। शक्तीवाले आम्ही सदा करण्यातील कोणी विकाजी बाबा यांचे शिष्य शिवराम लोणू सह कृष्णा तुकाराम यांचे शिष्य तळेगाववाली मंडळी मनोहर सुरेश यांचे शिष्य संजय आनंद सागर संदेश सुनील भागवती आणि त्यांची सहकारी मंडळी आज तिथे उपस्थित आहे। तसेच आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सौवाली मंडळी ही ओळख ते त्यांच्या बारेमध्ये करून देणार आहे। तसेच या गावचे पोलीस पाटील सरपंच आणि विशेष म्हणजे आमच्या गुरुवारांचे गुरुप्रमाणे असणारे या गावचे देवजी कदम यांच्याही चरणी या शाहिराचा मानाचा मुद्रा। कारण आम्ही या नरगावमध्ये आलो आणि एक 5 मिनिटात आमची मुलाखत झाली। आमचे गुरुवारांचे गुरुवार असणारे देवजी कदम यांची आमची 5 मिनिटात मुलाखत झाली। परंतु त्या 5 मिनिटांमध्ये त्यांनी मला दिले मार्गदर्शन केले ते मला याच्या पुढील उपयोगी पडणार आहे। तरी पुन्हा मी त्यांच्या मानाचा मुद्रा करतो आणि आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी कलियुग अवलादी मंडळाच्या नियमाप्रमाणे आम्हा दोन्ही कलावंतांना बंधनकार असणारे प्रमाणपत्र आणि आपण विचारणार असलेला प्रश्न पुरवणी मंडळींनी घेऊन यावे। तत्पूर्वी आमचे आधारस्तंभ कलियुग अवलादी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ टेंबे आणि त्यांची आता आलेली सगळी टीम यांच्याही चरणांची माझा मानाचा मुद्रा आहे। ब्रह्मानंदनं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलं जलं सर्वादि साक्षीभूतं भावरं
माझे गुरुवारेप्रमाणे महादेव बुवा तसेच आमचे पालेवाले सुद्धा महादेव बुवा यांच्याही चरणाचे नमस्कार करून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. वंदितो मी गणनाथा या वेरणाठाया वंदितो मी गणनाथा या वेरणाठाया आलो तुझ्या दर्शनाने देवाच्या छाया वंदितो मी
सांगितल्याशिवाय कशी माहिती असणार? अगं आपल्या लहान लहान मुलींचा विचार आहे मथुरीचा बाजार. माझी तर तयारी
तयारीच आहे. आपल्या आलीच्या गवळणी पुष्कळ आहेत. हे तर बोललो येते तर का ग तुला का माहिती आहे का? कुठच्याही गोष्टीची माहिती असतं का? आमचा मुली मुलींचा विचार मथुरेचा बाजार. तुमचा मुली मुलींचा विचार आहे मथुरेचा बाजार. होय. अगं माझी तर केव्हापासून तयारी आहे. आपल्याकडच्या गवळणी आपल्या गवळणी पुष्कळ आहे. तर घेऊन ये. तुम्ही इथे थांबा मी गवळणी घेऊन येतो. हे बघ का ग कशी का बघ आपण मुली मुलींना बाजार होईल का? नाही होणार. नाही होणार ना. मग आपल्याला कोणतरी शाळेची गवळं असं लागेल पाहिजेत ना. माहिती आहे का कोणाची? हो माहिती आहे. पहिला प्रथम तिला आरोग्य म्हणून बघ. मी बोलवण्यापेक्षा तू आवाज दे. काही हरकत नाही. अगं ए मावशी ग अशी लवकर बाहेर ये. अगं मावशी ग अगं या वयात तू म्हणते पाचीते याचा अर्थ काय? अगं वेळे आधी सोपी गोष्ट आहे. माझा नातू झोपलेला होता. त्याला मी दूध पाहिजे होते. तुझा नातू झोपलेला असला झोपेत तो उठलेला आहे आणि नंतर दूध पाजते. झोपेत दूध पाजत नाही आणि कोण पित नाही. अर्थाचा अनर्थ होतो. त्याच्यामुळे शब्द हे शस्त्र आहे. ते जपून वापरायचं आहे आणि किरण बुवाने पण ताकीद आहे. हे शब्द हे शस्त्र आहे. जर व्यवस्थित वापरला तर ठीक. सकाळपर्यंत घाट मात्र माझ्या जवळ लक्षात ठेवा. काय म्हणाले ते? काय म्हणले? पाहिजे हे बघ तुला का माहिती आहे का? अगं वेळे मला सांगितल्याशिवाय कशी माहिती असणार? वेळे आमचा लहान लहान मुलगा विचार आहे मथुरेला बाजार. चांगली आनंदाची गोष्ट आहे. आनंदाची आहे तर परंतु आम्ही लहान लहान आमचा बाजार होणार नाही होणार. म्हणून आम्ही तुला इथं बोलवलं आहे आणि तू आमच्या बरोबर यायलाच पाहिजे. काही हरकत नाही. हे बघ तुम्हाला जागेवर सोडीपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे. काही हरकत. आणि त्यासाठी तुला इथं आम्ही बोलवलं आहे. कारण का आमच्यापेक्षा अनुभव तुला जास्त आहे. हे बघ अगं जायचं खरं बरोबर आहे. मुली काय घेतलं काय घेतलं ते विचारायला नको का? वेळे बाजाराला आपण निघतो तो असंच जातो का? नाही पक्ष बसून केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. विक्रीला घेतले 2-3 घेतले साधं सूट असं होय. काय बोलते तू? काय घेतलं ते आज दाखव. ते दाखवायचं आहे. विक्रीला घेतलाय दही आम्ही नेसल्याचा साधा सही. अगे तू काय घेतलं? असे विक्रीला घेतलं तर खवा आणि नेसलंय नवा. शाबास घेऊ नको. अगं मावशी ग आमच्या लहान मुलींचं विचारलं पहिला प्रथम घेतलं का नेसलं का आणि हा आपला अलंकार कोण सांगणार? अगं बाई ते तर सांगितलंच पाहिजे. वेळेत सांगितलंच पाहिजे असं होय. अगं हे बघ मी विक्रीला घेतलंय साधा सिंपल. म्हणजे काय ते दही घेतलं आणि घेतलं बघ सावारी सई. काही हरकत नाही. मावशी ग जायचं कसं माहिती आहे का? अगदी व्यवस्थित कोणत्या पद्धती जायचं कुठे तो आम्हाला विचारते. तुला आम्ही माहिती आहे म्हणून बोलवली. अगं कर्तव्य आहे.
चालू पायी पायी संगे मावाची पाहिली आणि तू आपल्या कारणाने आम्हाला कशाची भीती नाही पण एक मात्र भीती वाटते ग मावशे ग तो काळ्या ना काळ्या आहे तो आडवा आल्याशिवाय राहणार नाही अगं त्याला माझ्याशी विलास आहे हे बघ तर त्याचा बंदोबस्त मात्र तू कर त्यासाठी तुला इथे बोलवलेलं आहे असं होय थोडं माहिती आहे का तो येईल काळा
नाटकी करतात चिमणी नाही आता अगं कवड्या नाही उभ्या राहा अशा आपण कोण देत ग अगं माझे कान एकदम साफ आहे अगं तो मेरा कोण धनगर हसत का तू काय हरकत नाही पुन्हा एकदा आवाज येतो अशी पुढे हे अगं वेळे तसं नव्हे त्या बिचाऱ्याची मला दया आली हा कारण का माहिती आहे का अगं तो मगाचपासून हा दया आली ना दया येणार दया नाही माया दया हरकत नाही पण त्याला म्हणलं तर बघूया ना आपण अगं वेळे तो मगाचपासून बेंबीच्या देठाला कण लागेपर्यंत ओरडतोय अगं गवळ्याला उभ्या लागा अगे वरून उभ्या लागा बाबा तू आम्हाला का ओळखत आहे आलाच कुठून आम्हाला आवडत्या कारण तरी काय आणि आपल्याला म्हणतात तरी काय तुला कोकडाय का मला ओळखलीस का ते कधीच ओळखले गेल्या वर्षापासून तुला ओळखते म्हणून हा बोलतोय माझी ओळख ऐकून घे आपण होय त्याला पहिला प्रथम विचार आपल्याला म्हणतात तरी कोण आता मिळालं नाही हे बाबा म्हणतात तरी कोण मला श्रीकृष्ण देवेंद्र सावंगडी सुद्धा माझे म्हणतात बघताना सोबत उठताना सोबत बघताना सोबत ओळखली आता लगेच करून म्हटलंय अगं मी श्रीकृष्ण देवेंद्र सावंगडी सुद्धा माझे होय हा ऐकून घे मी गणावाचा सुदामा
मी दाखवतो त्या पद्धतीने बाईस आता हो दाखव भाऊ दाखव घेतले दाखव तू वस्तू दाखव चला घेतला अशी पुढे तुला केव्हापासून मी बोलत आहे मला अगं वेळेत तुला बोलत आहे अगं तुलाच आहे अरे कारण काय अगं तू आलीच कुठून जाणार कुठे अगं वेळे शिस्तीत बोल सरळ बोल गाठ मात्र माझ्याच आहे तुला सगळ्यापर्यंत सोडणार नाही लक्षात ठेव हा जास्त वाटचाल करू नको शब्द हे शस्त्र आहे जरा जपून वापर बरोबर आहे मगाशी आला तो कोण आता आला तो कोण बरोबर आहे मागात पासून मला विचारले कोणी सांगितलं असतं ना आला तो गोरा होता आता आला तो काला आहे नाही तुझ्या नजरेत फरक आहे हा हे बघ मगाशी आला होता कोण माहित आहे ना कोण रेवडीवाला आता आला तो मावशी माझी ओळख ऐकून घे मला स्वतः श्रीकृष्ण परमात्मा भगवानाने म्हणतात अगं श्रीकृष्ण भगवान असे असतात ना त्यांच्या पायी पद्म बेंबीरा मस्तकी मुकुट अगं वेळे हे बघ तुझ्यासाठी हा मानव देव अवतार घेऊन मी आलेला आहे हा माझी ओळख ऐकून घे मावशी का काय मला माहितीये का दुर्योधनाचे लाडू टाकून मी तुला घरी पळतो ग आणि पेला आंबेला गोगऱ्या ताकद संगी मी खेळतो ग अगं वेळे भक्तांघरी तू काही वाढ मी खायला तयार आहे
करतो हा याला माहिती आहे का मी ग पांडवांचा हित करता मी ग पांडवांचा हित करता विनंती करते तुला देवा आता आमची विनवणी आहे तुमच्यासाठी हा ऐका विनंती करते तुला वाट रे सोडताना 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 विनंती करते तुला मावशी का तेव्हा तुझी विनवणी मला मान्य आहे तरी आता वेळेच्या अभावी तुम्हाला काही शरणाई यायचं असेल तुमच्या डोक्यात काय प्रकाश पडला असेल तर शरणाई या आणि नाही आले तरी चालेल कोणत्या प्रमाणे आले आहे जा तुलाही रजा आहे अगं मावशी का हे बघ सर्व गवळणी अगदी व्यवस्थित
म्हटल्याप्रमाणे त्या शरीराला आहे तुझा आता वाकरपणा सोड आणि सरळ मार्गाने ये. काही हरकत नाही. हा नाहीतर गाठ माझ्याशी होती, लक्षात ठेव. आपण दोघांनी एकामेकाला प्रश्न दिलेला आहे, आपण त्यांना दिलेला आहे, त्याने आपल्याला दिलेला आहे. तरी आपला का प्रश्न नवीन नाही, आपण गेल्या वर्षी याच जत्रेवरती सोडवलेला आहे, तोच आता आपण सोडत आहे. तरी आपण रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण गात आहोत आणि योग्य उत्तर मिळेल अशी अपेक्षा करून गात आहोत. कारण का प्रश्न तो सगळीकडे फेकलेला आहे आणि योग्य उत्तर दिला तर जरूर मान्य करून प्रश्न आहे म्हणजे त्याला उत्तर आहे आणि उत्तर जरी मिळालं सत्य असेल तर आम्ही नाही म्हणणार नाही. तुम्ही कधी अनुभवी नित्य गमन फक्त झालेले आहे. प्रश्न असा आमचा आहे, कोणत्या धर्माचे सार सर्वस्व भरलेले असल्यामुळे माऊलीने या ग्रंथाला कोणते विशेषण दिले आहे, त्याचे नाव व ग्रंथाचे नाव सांगा. आमच्या उत्तराला योग्य उत्तर असेल तरच मान्य केले जाईल, नाही तर करणार नाही.